मिमीसोबत दिवसाची सुरुवात झाली ना की दिवस अजूनच भारी जातो आणि तिच्यासोबत टाईम स्पेंड करताना खूपच छान वाटतं. किती गोंडस बाळ दिसतंय बघा माझं क्यूटी. आणि मम्मी आणि शुभम गेलेले बाहेर, थोडं काम होतं म्हणून. तर ती बघा मम्मी आली तर अजूनच एक्सायटेड झाली. शुभम तिला बोलत मला मिठी मार, पण ती बघा कशी नाचते मम्मीला भेटायला. त्यानंतर आले मी माझ्या घरी. माझी तब्येत ठीकच नव्हती, आज तर ताप पण आलेला. तर मी फटाफट जेवढी भांडी होती थोडी घासली आणि एका साईडला ना ओव्हनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे लेमन टी आहे ना ते मी घेते आणि त्यात हनी टाकलेला, तर जरा बरं वाटत होतं, घशाला शेक मिळत होता. आणि ना माझा अवतार बघा, तोंड पण सुजलं आणि वेगळंच झालेलं, एकदम थकायला झालं होतं. आणि खूप जास्त झोपली आणि खाली उतरली ना संध्याकाळी तर पिंक पिंक स्काय झालेलं आणि मम्मीचं लक्षच नव्हतं, मी खिडकीतून बघत होती तिला. तर शुभमला पण थोडा खोकला होता आणि आज मला वाटलं डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. सो डॉक्टरकडे जाऊन आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि आम्ही ना मटर आणले होते. तर ही चोरून चोरून मटर खात होती पिशवीतून, म्हणजे पुन्हा तोंड घालून. तर शुभमने मग तिला बघा कसं टप्पामध्ये ठेवलं, तोंड बघा कसं केलं आहे त्यांनी. मग आईने ना माझी नजर काढली, कारण का ना खूप दिवस झाले, महिना झाला, हा तर महिना ना मी आजारीच पडते आहे. सो तिने माझी नजर काढली आणि मी मग आले माझ्या घरी. पावभाजी बनवणार होती आज, सो कुंदन पण मला हेल्प करत होता, वीकेंड होता तर. आणि मस्त पावभाजी बनवली, पण पावच भेटत नव्हते. शुभम गेला होता पाव आणायला आणि नंतर फायनली लेट पाव भेटले 10 वाजता. सो आम्ही एन्जॉय केली पावभाजी. अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. ओके बाय, याच्यासाठी एवढंच, भेटा नवीन व्हिडिओमध्ये.